परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर नंदनंदन आनंद कंद अकारण करुणा वरुणालय भक्त वांछा कल्पतरू श्री बालकृष्ण लालाची वाङ्मयीन स्वरूपा श्रीमद भागवत महापुराण सप्ताह विधीचा आजचा सांगतेचा दिवस, पूर्णाहुतीचा दिवस, एक सत्रामध्ये चालत असलेला भक्ती ज्ञान वैराग्य समुचयात्मक सोहळा, ज्या महोत्सवाचा आनंद आपण गेली 6 दिवसापासून घेत आहात. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव भक्त शिरोमणी मारुतीरायांचं प्रागट्य, ह्या 2 महापर्व काळावर आपण भगवंताची ही दिव्य रसमय लीला रसग्रहण करत आहात. एकदा पुनश्च आपणा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. श्री हनुमान चॅरिटेबल ट्रस्ट, श्री क्षेत्र कामटवाडे गाव, मटाले परिवार, साळुंके परिवार, जेवढे ह्या ग्रामामध्ये राहतात तेवढ्यांचं आराध्य श्री मारुतीराय ग्रामदैवत, त्याची सेवा आपल्याकडनं होतीये. अत्यंत परमानंदाची गोष्ट आहे. कितीतरी काळापासून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह काही काळ खंडित झालेला होता. ज्याप्रमाणे लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी, विश्वमाऊली ज्ञानोबरांची आरती केली जाते ना, त्याचप्रमाणे काही काळ खंडित झालेला हाच कार्यक्रम, हाच महोत्सव भक्त शिरोमणी मारुतीराय कोणीतरी वाट पाहत होते. कोणीतरी येईल आणि पुन्हा या सोहळ्याला, माझ्या ह्या वास्तूला, ह्या आलयाला काहीतरी शोभा देईल, सुशोभायमान करील, ही अपेक्षा मारुतीरायांना लागली होती. आणि ती अपेक्षा आपणा सर्वांच्या अनुषंगाने पूर्ण होत आहे. दरवर्षी हा सोहळा मोठ्या आनंदाने पार पडतोय. एवढी कामाची व्यस्तता असताना देखील आपण या कार्यासाठी वेळ देतात. मी बोलून गेलो, संसारिक माणसाचा प्रत्येक क्षण संसारिकाला महत्त्वाचा वाटतो आणि ते आहे पण, परंतु असा असणारा महत्त्वाचा क्षण जेव्हा आपण भगवंताच्या सत्कार्यासाठी देतो ना, तेव्हा भगवंत कुठेतरी आपल्याला, ज्या वेळेस कोणीच आपल्याला मदत करत नाही त्यावेळेस भगवंत स्वतः मदतीला येतात. आपलं लहानपण कोणालाच आवडत नाही, एक लक्षात घ्या. गोरा गोमटा पोरगा दिसला, चांगला दिसला म्हणून सगळे जवळ करतात. नाका वाटे जर शेंबूड व्हायला लागला, अंग धुतलेलं नसलं, अंगाची दुर्गंधी यायला लागली, तर मला वाटतं आईबापांशिवाय कोणीच उचलत नाही लहानपणी. जसं आस्था व्यस्त अवस्थेमध्ये आपलं स्वरूप असेल तर आपल्याला कोणी स्वीकारत नाही. आपले आईबाप स्वीकारतात. ते लहानपण मोठेपणामध्ये जेव्हा प्रवृत्त होतं, परिणित होतं, तेव्हा तेच मोठेपण ज्या लहानपणामध्ये आईबापांनी आपल्याला आपलं संगोपन केलंय ना, त्या आईबापांची सेवा करण्यासाठी कारण ठरतंय. लहान बाळ मोठं झाल्यानंतर आईबापांची सेवा करतं. जसं आहे तसं भगवंताला ज्या काळामध्ये आवश्यकता लागते, भगवंताला एक अपेक्षा लागते. भगवंत बाळवेश घेऊन श्रीहरी भेटला, विधीचा जिनिता तोची आठवा दिदला, तेने ब्रह्मानंदू प्रेमे रुडविला, न तुके म्हणून तुका नामे गौरविला. भगवंताचं बालस्वरूप आहेत. तुम्ही कितीही मंदिरामध्ये शोधा, कितीही सगळ्या मंदिरांमध्ये जाऊन बघा. आणि आता जर तुम्ही अयोध्येला जरीही गेलात, अयोध्येला गेल्यानंतर प्रभू रामचंद्रांची ती दिव्य छटा बालस्वरूपातील मूर्ती आहेत. ती
आजही त्या चेहऱ्यावरचं जे तेज झळकताना आपल्याला पाहायला मिळतंय ते बालस्वरूपातील आहेत. भगवंताचं स्वरूप बालस्वरूप आहेत आणि त्याच बालमूर्तीचा विचार करत असताना आपण जर त्याची सेवा केली तर आपल्या म्हातारपणामध्ये भगवंताच्या शिवाय दुसरा कोणाचाही आधार नसतो. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा. भगवंताच्या स्वरूपाचा विचार करत असताना आपलं तारुण्य भगवंताच्या सेवेमध्ये समर्पित करा. आपलं म्हातारपण आपोआप चांगलं गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपल्या संसारातील अनमोल असा वेळ जेव्हा तुम्ही या सत्कार्यासाठी खर्च करतात तो व्यर्थ गेला असं कदापिही समजू नका. हा वेळ तुमचा सत्कारणी लागलात. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. चिंतने तत्चिंतनम तत्कथनम याचा विचार करत असताना सारखं सारखं चिंतन सारखं कथन जर आपल्या मुखारविंदामधून बाहेर पडत असलं तर त्याचा विचार भगवंत करतात. अकाम सर्व कामवा मोक्ष काम उदारही. सर्व कामामध्ये मनुष्याचं जीवन व्यस्त आहेत परंतु काही त्या कामातून थोडासा वेळ बाजूला काढा आणि तोच भगवंताच्या सेवेसाठी जेव्हा तुम्ही लावाल तोच भगवंत आपली सेवा केल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून संपूर्ण मटाले परिवार असेल संपूर्ण ग्रामवासी असतील एकदा पुनश्च आपणा सर्वांना कोटी कोटी धन्यवाद का जी भगवंताची सेवा आपल्याकडनं घडती आहे. आजच्याही सेवेला सुरुवात करत असताना आपण भगवंताचं चिंतन करूया आणि आजच्या कथेला आरंभ करूया. श्री राधे गोविंदा
हरी श्री राधे गोविंदा श्री राधे गोपाला श्री राधे गोविंदा टाळी वाजवा शंकरा श्री राधे गोपाला हरी बोल श्री राधे गोविंदा श्री राधे गोपाला 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 बोले श्री बांके बिहारी लाल की श्रीमद् भागवत महापुराण की जय जय राधे राधे श्री राधे गोविंदा श्री राधे गोपाला श्री राधे गोविंदा श्री राधे गोपाला कथेचा आजचा 7वा दिवस भक्त शिरोमणी मारुतीरायांच्या पावन प्रांगणामध्ये आपण ही कथा रसपान करत आहात. एक सांगेन मी तुम्हाला, मारुतीरायांना सगळ्यात जास्त कथा आवडते. कथेचं रसपान करण्यासाठी आपण ज्या ज्या ठिकाणी कथा करतात त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाची अदृश्य मूर्ती त्या ठिकाणी सतत सदैव दरवळत असताना दिसते आणि त्या कथेचं रसपान करण्यासाठी स्वतः मारुतीराय त्या ठिकाणी स्थानापन्न होतात, उपस्थित राहतात. एवढा आनंद. अरे आपल्या चेहऱ्यावर जर आनंद झळकताना दिसतोय, आजही तुम्ही मंदिरात जाऊन बघा, मारुतीरायांचा चेहरा जणू काय आपल्याशी काहीतरी गप्पा मारतो की काय. सगळ्या संपूर्ण समितीला, कमिटीला एक सांगतोय, खूप चांगलं करता तुम्ही, असंच करत राहा. मी सदैव तुमच्या पाठीशी राहील. देवाचं करावं, देवाने आपलं करू नये, लक्षात घ्या. सहज ढोबळ मनाने मन वापरली जाते. देवाचं, भावाचं, गावाचं आपण करत राहावं, घेत राहू नये. जर ह्या तिघांचं केलं तर गावसुद्धा आपल्यासाठी मरेपर्यंत झटतं, भाऊसुद्धा आपल्यासाठी मरेपर्यंत झटतो. नाळ असते बरं का, विसरू नका कधी. आपल्याला असं कधी कधी वाटतं आपला भाऊ सक्का भाऊ काय म्हणतात ना, पक्का वैरी. पण तसं नसतं कधी पण. या म्हणी घडवत असणारे विचार वेगळे आणि रक्ताचं नातं वेगळं असतं. तुम्ही कितीही काय वातावरण निर्माण करतं दूर करण्यासाठी, आणि त्या वातावरणामुळे विस्कळीत झालेलं अंतःकरण. जर यदा कदाचित तुम्ही पांडवांचा विचार करा, पांडवांचा विचार करत असताना कौरवांचं आणि पांडवांचं युद्ध होतं. जेव्हा अश्वत्थाम्याकडनं 5 पांडवांची मुलं मारली गेली, तेव्हा त्या दुःखाच्या विरहाने दुर्योधन रडत होता. कोणाच्या? पांडवांचे पुत्र मारल्यानंतर दुर्योधन रडत होता. लेका म्हणे, पाणी शेवटचं पाणी पाजण्यासाठी सुद्धा मला कोणी ठेवलं नाही म्हणे. त्या पुत्रांचं वैर नव्हतं मला, पांडवांची वैर होतं. रक्ताचं नातं असतं, देवाचं, भावाचं आणि गावाचा विचार करत असताना. म्हणून आपलं ग्रामदैवत आपल्याला सदैव प्रसन्न ठेवता येत असेल तर ठेवत राहा, ते करत राहा. आपल्या संपूर्ण कथेचा संदेश एकच आहे, चांगलं करता येत असेल तर चांगलं करा, आणि येत नसेल तर कमीत कमी वाईटामध्ये प्रवृत्त तरी होऊ नका. भगवंताची कथा आपल्याला ही शिकवते. भगवंताची कथा अवघ्या 2 तासापुरती, 3 तासापुरती नाही, अथांग सागर भरलेला आहे. 4-4 तास, 5-5 तास आमच्या काही ठिकाणी कथा चालल्यात. नांदूरमध्ये जर तुम्ही कथा पाहिली असेल, आमच्या वांजुळे गावामध्ये कथा जर पाहिली असेल, 3.5-4 तास कधी निघून जायचे पत्ता सुद्धा लागत नव्हता. परंतु आपल्याला वेळेची मर्यादा या अनुषंगाने पुढची कथा, पुढचे कीर्तन, हरिपाठ
थोडासा वेळ सीमित असल्यामुळे आपल्या वेळेत आपण चालतो. जरी कमी वेळ मिळाला तरी आपल्या वेळेत चालतो. भगवंताची कथा म्हणजे अथांग सागर भरलेला आहे. त्या सागरावर ओढणारे, त्या सागरातून निघणारे तरंग आपल्या हृदयाला, आपल्या मनाला जेव्हा स्पर्श करतात तेव्हा ते आपलं मन आपोआप शांत झाल्याशिवाय राहत नाहीत. जेव्हा तुम्ही एखाद्या वेळेस जा, अथांग अशा किनाऱ्यावर जाऊन बसा आणि किनाऱ्यावर बसल्यानंतर त्या किनाऱ्यावर आलेल्या भरतीच्या लाटा जेव्हा असतात ना, त्याच्यातून अनेक तुषार बाहेर पडतात आणि त्याच तुषारावर जेव्हा सूर्यनारायणाची किरणे पडतात, किरणे पडल्यानंतर जसे सप्तरंग दरवळताना पाहायला मिळतात ना, तशी भगवंताची कथा जसं जशी तिच्यामध्ये नाविन्यपूर्वक आपण मध्ये घुसण्याचा प्रयत्न करू तसं तसं आपलं पोट रिकाम होत चालतं, भरत नाहीत. पुन्हा पुन्हा श्रवण करावे, पुन्हा पुन्हा अजून पुढे काय असेल. देवी जैसे का स्वरूप तैसे तुझे, तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. स्वतः शंभो महादेव पार्वती मातेला सांगतात, गीतेतून निघणारे नवनवीन तुषार जशी जशी आपण पठण करत राहाल, जशी जशी वाचत राहाल, तसे नवनवीन भाग आपल्याला पाहायला मिळतात. तसं भगवंताची कथा, कोणताही कथा वाचक असू द्या, प्रत्येकाची सांगण्याची पद्धत एक वेगवेगळी असते, परंतु त्याच्यातून निघणारं प्रेम मात्र एकच असतं. म्हणून कथा श्रवण करण्यासाठी, रसपान करण्यासाठी आलेली संधी कधीही दवडायची नसते. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल आपल्या कामातून थोडासा वेळ काढायचा आणि भगवंताच्या कथेमध्ये सम्मिलित व्हायचं. फक्त कशासाठी? प्रेम घेण्यासाठी. प्रेम देवाचे हे देणे, देहभाव जाळे जेणे, न धरावे मने शुद्धी देश काळाची. भगवंताकडनंच प्रेम मिळतं, इतरत्र बाकीकडनं कोणाकडनं प्रेम मिळत नाही. आणि भगवंताची कथा आपल्याला प्रेम बहाल करते, म्हणून ही कथा पुन्हा पुन्हा रसपान करत राहावी. ज्या कथेतून आपल्याला प्रेम मिळतंय ती कथा जेव्हा आपण श्रवण करतोय, आपल्या श्रवणातून आपले कान जेव्हा तृप्त होतात, तर तेव्हा आपल्या चेहऱ्यातून, आपल्या नेत्रेंद्रियांतून आपोआप आपलं ते प्रेम झळकताना दिसतं. आणि त्याच प्रेमाचा भगवंत सुद्धा लालयत असतोय. भगवंत सुद्धा म्हणतात, मला दुसरं काहीही नको. हे पत्र पुष्प केवळ, हे भजावया मीस केवळ. निमित्त, फक्त निमित्त आहेत. आपण जे उपचार भगवंताला करतोय ना, अरे तुळशी पाहिजे, बेलाचं पान पाहिजे, केवड्याचं फूल पाहिजे, जास्वंदीचं फूल पाहिजे, भगवंताला हे पाहिजे, द्यायला पाहिजे, परंतु तेच पाहिजे एवढं नाही. डोकं खाजवत आला, पिंडीवर दूध ओतायचं तर दुसरीकडेच बाकीच्या ठिकाणी ओतो, निघून जातो, ध्यान नाही, काही नाही. आमचे गुरुजी काय म्हणायचे, बॉडीली प्रेझेंटली बट माइंडली ॲबसेंटली. व्यावहारिक कार्य करत असताना जर तुम्ही फक्त शरीराने कार्य करत असाल, मन त्या ठिकाणी नसेल, तर ते कार्य पूर्ण होत नाही. तसं भगवंताची भक्ती करत असताना सुद्धा नुसती शरीराने केलेली क्रिया भगवंताला प्रिय नाही. मनाने केलेली क्रिया करावी ते पूजा मनेची उत्तम. मनाने केलेली पूजा भगवंत त्याचा स्वीकार करतात आणि त्याच प्रेमाचा भुकेला भगवंत आहेत. धन्य 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 ते वैष्णव सदन, जिथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. धन्य धन्य ते वैष्णव सदन, जिथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. जा सुखा कारणे देव विडावला, जा सुखा कारणे देव विडावला. वैकुंठ सांडोनी वैकुंठ सोडोनी, संत सदनी राहिला देव, संत सदनी राहिला देव, संत सदनी राहिला.
सर्व वैकुंठाचा परित्याग करून भगवंत संतांच्या संगतीमध्ये संतांच्या घरी येऊन राहतात. एकनाथ महाराजांच्या जरी घरी गेलात तर श्रीखंडेच्या रूपाने भगवंत एकनाथ महाराजांची सेवा करतात. पंढरपूरला जर गेलात तर विठोबा चाकर म्हणून त्या ठिकाणी तुकोबरायांची सेवा करतात. चोखोबरायांच्या घरी जेव्हा जातात झाला महार पंढरीनाथ त्या चोखोबांची सेवा करतात. अरण्यला जर तुम्ही गेलात तर माळ्याचं स्वरूप धारण करून शेती नांगरण्याचं काम त्या ठिकाणी स्वतः भगवंत करतात. का? कारण त्या ठिकाणी फक्त प्रेम मिळतंय आणि प्रेमाची आस जेव्हा भगवंताला लागते तेव्हा संतांच्या घराचा आधार भगवंत घेत असतात. कुछ न मुझको चाहिए आप हो जाए मेरे बस यही मेरा सत्कार है. भाव का भूखा हूँ मैं बस भाव ही बस सार है. भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है. भाव बिन कुछ भी वो देवे मैं कभी लेता नहीं. भाव से एक फूल भी दे तो मुझे स्वीकार है. भाव का भूखा हूँ मैं बस भाव ही बस सार है. भाव से मुझको बजे तो भव से मेरा पार है. भव से मेरा पार है. भव से मेरा पार है. भाव का भूखा हूँ मैं भाव ही बस सार है. भाव से जो मुझको बजे तो भव से बेड़ा पार है. फक्त भावाने भगवंत आकळला जातो. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. भगवंताला अपेक्षा प्रेमाची आहेत. नैमिषारण्यामध्ये गोड अशी कथा राजा परीक्षिती शुकदेवांच्या मुखराविंदातून हीच कथा श्रवण करत आहेत. सुतजी ही कथा शौनकादिकांपुढे प्रगट करत आहेत आणि हीच कथा आपण ह्या भक्त शिरोमणी मारुतीरायांच्या पावन प्रांगणामध्ये प्रसपान करत आहात. भगवंत द्वारिका नगरी त्या द्वारिका नगरीमध्ये वास्तव्य करत असताना घडलेला प्रकार आपल्याला लक्षात आला. कौंडण्यपूरला येतात, विदर्भ नगरीमध्ये येतात. राजा भीमकाची कन्या रुक्मिणी मैया तिचा स्वीकार करतात. राजा परीक्षितीला मिळालेल्या शापामध्ये ही कथा सांगितली जाते. आपल्या डोळ्यासमोर मरण दिसत असताना, मृत्यू दिसत असताना लग्न सोहळ्याचा विचार ह्या ठिकाणी येणं मला वाटतं योग्य वाटत नाहीत. रुक्मिणी मातेचा आणि भगवान श्रीकृष्णाचा विवाह सोहळा. अरे मरणासन्न पडलेल्या माणसाला फक्त एकच आठवतं, मी जिवंत कधी राहील. आणि राजा परीक्षितीच्या जीवनामध्ये घडलेला हा प्रकार पाहत असताना राजा परीक्षितीला काहीतरी ज्ञानाचा उपदेश सांगायला पाहिजे. या ठिकाणी हा विचार पुढे येतोय. त्याचं कारण काय लक्षात घ्या. कारण स्वयंवरामध्ये लग्न सोहळ्यामध्ये पूर्णतः एकतर तमोगुण असतो, नाही तर रजगुण पाहायला मिळतो आपल्याला. सात्विकता कुठेही दडलेली पाहायला मिळत नाही. उलट 12:15ची वेळ असेल, 1:45ची वेळ असेल तर ती 3:30, 4:45, 5:45पर्यंत कधी कधी जाऊन पोहोचते. रात्री गोरोज मुहूर्त असतं, परंतु ते गोरोज मुहूर्त चांगली भल्ली मोठी रात्र आल्यानंतर सुरुवात होतं. सूर्य अस्ताला सूर्यसंधी काळामध्ये गोरोज मुहूर्ताचा वेळ असतो. आणि अशा परिस्थितीमध्ये जर रजोगुण तमोगुणाचा विचार ज्या स्वयंवराच्या प्रसंगामध्ये येत असतो आणि त्याच स्वयंवराचा विचार ह्या ठिकाणी का केला जातो लक्षात घ्या. आपल्या जीवनात आपलं लग्न दोनदा लागतं.
तुम्ही म्हणाल एकाच लग्नामध्ये हातगाईशी आलोत आणि डबल लग्न कसं काय सांगतात? नाही नाही नाही. आणि तद्रूप तैशी लग्न लागूनी ठेले अभिन्न. एखाद्या स्त्रीशी एखाद्या पुरुषाची आपलं ज्याप्रमाणे लग्न लागतंय ना, त्याप्रमाणे आपलं शेवटचं लग्न मृत्यूशी लागत असतं. मृत्यू आपल्या गळ्यात येऊन माळा टाकत असतो. त्या काळामध्ये जर मृत्यूशी संघटन करायचं असेल, समन्वय साधायचा असेल, तर भगवंताची जर कृपा असेल तर त्या मृत्यू काळामध्ये आपल्याला दुःख उपभोगावं लागत नाही. रुक्मिणी मैया साक्षात जीवाचा विचार पुढे आणला जातो आणि भगवंत शिवाचं रूप आहेत. जीवाचं शिवाचं मिलन ज्या ठिकाणी होतं त्याच ठिकाणी भक्ती सिद्धीला जात असते. प्रत्येक मनुष्याच्या जीवनात, मानवाच्या जीवनात भक्तीची गरज आहे. जोपर्यंत आपलं सर्वस्व समर्पण आपण भगवंताशी करणार नाही तोपर्यंत आपल्या भक्तीला सुरुवातच होत नाही. एखादी स्त्री जोपर्यंत ती कुमारिका असते तोपर्यंत आपलं शालिन्य जोपासत असते. कारण तिच्या जीवनातील सर्वात मोठा अलंकार तिचे शालिन्य असतं. आणि असं शालिन्य, अशी शीलता जेव्हा तिच्या डोक्यावर अक्षदा पडतात, तेच शालिन्य एका परपुरुषाच्या स्वाधीन करते. त्याला समर्पण म्हणतात. आपलं सर्वस्व समर्पण ती स्त्री कोणाच्या स्वाधीन करते? नाही, काहीच संबंध नसतो त्याचा. कोणत्या कुटुंबात होता, काय होतं, काहीच विचार केला जात नाहीत. आई वडील विचार करतात, त्या मुलासोबत तिचं लग्न लागलं जातं, तेव्हा सगळं सर्वस्व ती त्याला देऊन टाकते. भगवंताची भक्तीसुद्धा तशीच आहेत. आपण ज्या भगवंताची सेवा करतात ना, ज्या भगवंताची पूजा अर्चा करतात, जोपर्यंत तुम्ही सर्वस्व समर्पण करत नाही तोपर्यंत भक्तीला सुरुवातच नाहीत, तोपर्यंत संसाराला देखील सुरुवात नाहीत. जर यदा कदाचित लग्न झाल्यानंतर दोघांच्या 2 रूम असतील आणि दोघंही एकमेकांकडे पाहत नसतील तर त्यांच्या संसाराला सुरुवात झाली असं म्हणता येईल का? कदापि नाहीत. आपला फक्त मार्ग बदला, अँगल बदला. परमार्थामध्ये आणि संसारामध्ये जास्त भेद पाहायला मिळत नाही आपल्याला. रुक्मिणी मातेचा आणि भगवान श्रीकृष्णाचा स्वयंवराचा प्रसंग हा जीवाशिवाचं मिलन आहे. आपण जीवनामध्ये भगवंताच्या प्राप्तीशिवाय आपल्या जीवनाला पूर्ण अर्थ नसल्यामुळे परीक्षिती राजाला त्याच्या जीवनाची शेवटची सांगता भगवंताच्या चरणारविंदी विलीन करायची आहे. ही गोष्ट सांगण्यासाठी शंभू महादेवांचा विचार आपल्या पुढे प्रगट केला जातो. भगवान श्रीकृष्णाच्या विवाह सोहळ्याचा विस्तार आपल्या पुढे प्रगट केला जातो. आणि तोच स्वयंवराचा प्रसंग पुढे वर्णन करत असताना राजा परिस्थिती विचारतात, गर्भाशयात दुःख उपभोगत असताना ज्या भगवंताने मला वाचवलं त्याचं चरित्र एवढं अतुलनीय आहेत, एवढं विलोभनीय आहेत. पुढे काय झालं? बस आता माधवपुरामध्ये सगळा स्वयंवराचा प्रसंग झाल्यानंतर रुक्मिणी मैया आणि भगवान श्रीकृष्ण, दाऊदादा, रेवती मैया पुन्हा द्वारकेमध्ये येतात. द्वारकेमध्ये आता सगळ्या प्रकारे चांगल्या प्रकारे संसार चालू आहेत. संसार चांगला चालू आहेत. आणि संसार चालू असताना काही सामान्य मंडळी येतात आणि भगवंताला सांगतात, राजा सत्यजिताचं चरित्र खूप चांगलं आहेत म्हणे, खूप तपस्वी आहेत राजा. म्हणे झालं काय? त्याच्याकडे एक मणी आहे, सीमंतक मणी. जर तो मणी भगवंता तुमच्याकडे, भगवान श्रीकृष्ण द्वारिका नरेश तुमच्याकडे असला तर किती चांगलं होईल. इकडे भगवंताकडे हे सांगतात आणि सत्यजिताला सांगतात जाऊन, राजा हाच म्हणे जर भगवान श्रीकृष्णाकडे असला, द्वारिकाधीशांकडे असला तर किती चांगलं होईल. परिणामतः सत्यजिताचा बंधू प्रसेन त्याच मण्याला हातात घेतो आणि शिकारीसाठी वनामध्ये जातोय. एक हिंस्र प्राणी त्याची शिकार करतोय, त्या मण्याला घेतो. तो मणी घेऊन जात असताना त्याच्यावर एक अस्वल तुटून पडतं, जांबुवंत तुटून पडतात आणि त्याच्याकडनं, त्या हिंस्र प्राण्याकडनं तो मणी घेतला जातो आणि एका गुहेमध्ये घेऊन नेला जातो. इकडे सत्यजित राजा सगळीकडे एकच टिमकी मिळवून देतो का मण्याची अपेक्षा लागली होती, सीमंतक मण्याची. जो 17 मन सोनं देणारा मणी आहेत ना, एवढं सोनं मिळेल ह्या अपेक्षाने रोज देणारा मणी माझ्या बंधू राजाला मारून भगवान श्रीकृष्णाने पळवला. अपकीर्ती पसरवली जाते. करावं काय केलं पाहिजे? भगवंत म्हणतात काळजी करू नका. भगवंत त्याच ठिकाणी त्याचा माग घेत त्या हिंस्र प्राण्यापर्यंत पोहोचतात. त्या ठिकाणी तो मेलेला असतो.
पुढे माग घेत घेत एका गुहेपर्यंत जाऊन पोहोचतात. तर तीच गुहामध्ये पोहोचल्यानंतर जांबुवंत एकदम निश्चिंततेने असे झोपलेले असताना भगवंत त्या ठिकाणी जातात. बाबा तो मणी देऊन टाक ना बाबा, माझ्यावर आरोप आलेला आहेत, असं चांगलं नाहीत ना. जांबुवंत म्हणतात जोपर्यंत द्वंद्व युद्ध होत नाही, बाहुयुद्ध होत नाही, तोपर्यंत मी हा मणी देणार नाहीत. भगवंताचं आणि भगवान श्रीकृष्णाचं त्या ठिकाणी बाहुयुद्ध होतं. आपल्याकडे त्याला कुस्ती म्हणतात. भगवंताची आणि त्यांची कुस्ती होते. तब्बल 1 महिनाभर कुस्ती चालते. जांबुवंत हातगाईशीला येतात आणि भगवंताला विचारतात, कृष्णा द्वारिका नरेश आपण कोण आहात, खरं सांगा ना. खरं सांगा म्हटल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी मर्यादा पुरुषोत्तम रामाचं स्वरूप प्रगट करतात. प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी उभे राहतात. म्हणे देवा देवा तुम्ही इकडे कसे काय, इकडे कसे काय, म्हणजे तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठीच आलो. म्हणे काय झालं. राम अवतारामध्ये जेव्हा मी वालीला बाण मारला, झाडाला आडून बाण मारला, वाली त्या ठिकाणी गतप्राण झाला, परंतु ही सगळी क्रिया पाहत असताना तू माझ्या पाठीमागे होता आणि त्यावेळेस तू म्हटला होता जर यदा कदाचित माझ्याशी भिडला असता तर असं लोळून लोळून काढलं असतं. म्हणे मनातली मनात विचार केला, परंतु तू माझा भक्त होताना, माझी मर्यादा मी सांभाळत असताना दोष लागू नये ह्या अनुषंगाने त्या अवतारात मी काही केलं नाही, परंतु तीच इच्छा पूर्ण करण्यासाठी ह्या अवतारामध्ये तू माझी वाट पाहत होता, ती तुझी इच्छा पूर्ण झाली. भगवान प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी स्वरूप दाखवतात आणि स्वरूप दाखवल्यानंतर परिणामता भगवान श्रीकृष्ण तो मणी घेतात आणि जायला जेव्हा निघतात तेव्हा जांबुवंत म्हणतात एकच मणी घेऊन जाऊ नका म्हणे, तुमच्यासाठी अजून 1 मणी ठेवलेला आहेत. 1 मणी ठेवलेला आहेत म्हणे. कोण मणी पाहतात तर त्याच जांबुवंतांची मुलगी जिचं नाव जांबुवंती, त्या जांबुवंतीसोबत भगवंताचा दुसरा विवाह संपन्न होतो. पहिला रुक्मिणी, नंतर जांबुवंती. मणी घेऊन जांबुवंतीसोबत जेव्हा भगवंत सतराजिताजवळ येतात, सगळीकडनं जेव्हा सगळ्यांच्या नजरा उपहासात्मक पाहायला जातात, सगळे नावं ठेवायला लागतात, तेव्हा सतराजिताला शेवटी पर्याय सुचतो की आता याच्यातून आपल्याला निघण्यासाठी एकच पर्याय आहेत. हा मणीच आपण भगवंताला देऊन टाकूया. कोणाला? भगवान श्रीकृष्णाला देऊन टाकूया. तो मणी घेऊन जा. भगवंताला विनंती केली जाते, परंतु ह्या मण्यासोबत अजून 1 मणी घेऊन जा. म्हणे काय? माझ्या मुलीचा हा स्वीकार तुम्ही करा. तिसरा विवाह भगवंताचा त्या ठिकाणी सत्यभामेसोबत होतो. पुढे मित्रविंदा, कालिंदी, सत्यभामा, भद्रा आणि लक्ष्मणा अशा 8 विवाहांचा भगवंताचा विस्तार पुढे वर्णन केला जातो. भगवंताचा विवाह होतो. चांगल्या प्रकारे 8 आपल्या धर्मपत्न्या भगवंताच्या सोबत नांदू लागतात. सगळा संसार चांगला चालू आहेत. भगवंत स्वर्गामध्ये जातात आणि स्वर्गातून एक आपल्याच मंदिरापुढे असलेलं जे झाड आहेत ना, पारिजातकाचं झाड, त्या पारिजातकाचं फूल स्वर्गातून आणतात. रुक्मिणी मातेच्या राजमहालामध्ये नेतात, रुक्मिणीच्या हातात देतात, केसामध्ये अडकवतात आणि त्याचा सुगंध इकडे तिकडे दरवळायला लागल्यानंतर तो सुगंध सत्यभामेच्या महालापर्यंत जाऊन पोहोचतोय. सत्यभामा म्हणते हा सुगंध आहेत कुठून, याला विचार त्याला विचार. शेवटी रुक्मिणी मातेजवळ येतात. रुक्मिणी मातेला विचारलं जातं देवी हा सुगंध कशाचा? अहो म्हणे ते स्वर्गामध्ये गेले होते, तिकडनं एक पारिजातकाचं फूल आणलं आणि ते माझ्या हिच्यासाठी पारिजातकाचं फूल, माझ्यासाठी काहीच नाही, ह्याच्यासाठी. असा सवती मत्सर त्या ठिकाणी सुरुवात होतो. करावं काय? सत्यभामा माता रुसून बसते. का रुसून बसते? कारण आंदण काय आलेलं आहेत, कन्यादान भरपूर आलेलं आहेत ना, काय हुंडा भरपूर आलेला आहेत, सतराजित श्रीमंतक मणीचा हुंडा आलेला आहेत ना. आणि एवढं जर आपल्या बापाने दिलेलं असताना आपल्यासाठी काहीच नाही आणि रुक्मिणी मातेसाठी सर्व काही नाही. म्हणे मलाही पाहिजे पारिजातकाचं फूल पाहिजे. फूल नाही, फुलाचं झाडच पाहिजे. म्हणून स्वर्गामध्ये जाण्यासाठी विमानामध्ये बसतात सत्यभामा आणि भगवान श्रीकृष्ण. जेव्हा विमानातून जात असताना काही अंतरावर जातात. काही अंतरावर गेल्यानंतर त्या ठिकाणी आकांत करणारा आवाज कानावर पडतो, रडणारा आवाज कानावर पडतो. भगवंत तो आवाजही ऐकतात, परंतु शांत राहतात. चाललेलं काय असं काय, आपण कशाला विनाकारण लक्ष द्यायचं, बाकीच्या भानगडीमध्ये आपण पडायचं नाहीत. ज्याचं कर्म असेल ते कर. सत्यभामा हळूच म्हणते का हो तुम्हाला काय आवाज येतो का? म्हणे कशाचा? नाही म्हणे सर्दी झालेली आहे, थोडासा कानाला बहिरेपणा आलेला आहे,
काही आवाज येत नाही. अहो म्हणे एवढा मोठा आवाज, अहो नाही म्हणे, नाही म्हणे, कोणीतरी आपला स्त्रिया रडताना दिसतात म्हणे, आपला स्त्रिया रडताना दिसतात, असं 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 म्हटल्यानंतर विचार केला जातो आता करावं का. काही नाही नाही म्हणे, चला आपापल्या कामामध्ये आपण व्यस्त. नाही नाही म्हणे, स्त्रीला नाही म्हटलं की ते करावंच लागतं. परिणामतः सत्यभामेच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंत त्या ठिकाणी विमान उतरवतात, ज्या ठिकाणी 16,100 स्त्रिया आपला एका असुराने, ज्याचं नाव भौमासूर, त्याने डांबून ठेवलेल्या असतात. डांबून ठेवलेल्या स्त्रियांना भगवंत विचारतात काय झालं. काही नाही म्हणे, हा 20,000 स्त्रियांना एकत्रित करणार आहेत आणि त्यांच्यासोबत विवाह करणार आहेत, ज्याचं नाव भौमासूर. भौमासुराला विचारलं जातं, बाबा त्यांची इच्छा नाहीत आणि तू कशाला त्यांना प्रवृत्त करतोय. एकांगी एकतर्फी प्रेम चांगलं नाहीत म्हणे, त्यांची इच्छा नाहीत ना. भौमासूर म्हणतोय त्यांची इच्छा असो नसो, माझी इच्छा आहेत ना, त्यांच्या इच्छेचा कशाला विचार करायचा. तुला तुझं काम बघ, तू तुझ्या मार्गाला लाग. भगवंत म्हणतात हा सरळ सांगून ऐकणारा मनुष्य दिसत नाही म्हणे. काही नाही, एकच प्रहार करतात, भौमासुराला त्या ठिकाणावरून मुक्त करतात. भौमासुराला मुक्त करतात आणि 16,100 स्त्रियासुद्धा मुक्त केल्या जातात. सगळ्या स्त्रियांना मोकळं केल्यानंतर त्या म्हणतात आता करू काय, आता काय करू. म्हणे जा घरी, आपापल्या घरी जा. देवा एक लक्षात घ्या, घरातील मुली जर 2 तास घरामध्ये नसेल तर बाकीचे लोक अवतीभोवती चर्चा चालू होते. 2 तासापासून मुलगी घरात नव्हती, कुठे गेली होती. आम्ही तर 6 महिन्यापासून याच्या कैदखान्यामध्ये डांबून ठेवलो होतो. आमच्याकडे कोणत्या नजरेने पाहणार लोक, आमच्याशी विवाह कोण करणार, आमचा स्वीकार कोण करणार. एक करा, घराचा रस्ता दाखवण्यापेक्षा एखादा कोरडा एखादा कोरडी विहीर दाखवा, जेणेकरून त्याच्यामध्ये आमचं उडी मारून आमचं आयुष्य आम्ही संपवून टाकू. असं काय बोलता, असं काय हे, मग काय बोलता म्हणजे कोण स्वीकार करणार. जर तुम्हाला आमची दया येत असेल तर एक काम करा. म्हणे काय, तुम्हीच आमचा स्वीकार करून घ्या ना. भगवंत म्हणतात सत्यभामा काय करायचं. सत्यभामा म्हणतात जशी आपली इच्छा. हे म्हटल्याबरोबर भगवंताचे त्या ठिकाणी 16,100 विवाह पार पडतात. पहिले 8, हे 16,100, 16,108, 9 मुलं आणि 1 मुलगी आता होते. भगवंताचा एवढा संसार मोठा चांगल्या प्रकारे चालू आहे. संसारामध्ये कशाची कमी नाही, सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत. आणि सगळ्या गोष्टी अनुकूल असताना सहजच आहे, अनुकूलता जेव्हा जास्त संसारात येते तेव्हा मनुष्य प्रतिकूलतेला विसरतो, दुःखाला विसरतो, मागच्या परिस्थितीला विसरतो. भगवंत विसरायला तयार नाही. घडलेला प्रकार गोकुळामध्ये घडलेला, वृंदावनामध्ये घडलेला, मथुरेमध्ये घडलेला, मथुरेचा परित्याग केल्यानंतर द्वारकेमध्ये आल्यानंतर देवकी मैया वसुदेवांच्या सांगण्यावरून गुरुकुलामध्ये प्रवेश झाला. आणि गुरुकुलामध्ये प्रवेश झाल्यानंतर त्याच गुरुकुलामध्ये जाऊन जेव्हा अनेक मित्र, अनेक सखे भेटतात आणि अनेकांचा संबंध येतो, तेव्हा तोच संबंध आल्यानंतर परिणामतः भगवान श्रीकृष्ण सांगू लागतात, प्रद्युम्ना, अनिरुद्धा, एक लक्षात घे, यदा कदाचित जीवनामध्ये भगवंताची सेवा करता आली नाही, करता आली काही हरकत नाही, परंतु भगवंताच्या भक्ताचा अवमान भगवंताला कदापि सहन होत नाही. साधूंची सेवा आपल्याकडनं घडली पाहिजे. साधूचा अवमान होता कामा नये. कोणाचा काय अधिकार आहेत पत्ता लागत नाहीत. कोण झाणे कोणा घडे उपासना, कोणाकडनं काय उपासना घडेला पत्ता लागत नाहीत. दिसत असताना काही साधूंचं रूप एकदम साधं असतं, काय करता पत्ता हे लागत नाहीत. आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याकडनं त्यांची उपेक्षा जर झाली तर तो सगळ्यात मोठा दोष असतो. माझ्या जीवनामध्ये अनेक सखे भेटले, अनेक मित्र भेटलेत, परंतु त्यापैकी काही मित्रांना मी कधीही विसरणार नाहीत. वाकड्या, बोबड्या, पेंद्या. त्याचपैकी गुरुकुलामध्ये एक माझा सखा होता, ज्याचं नाव सुदामा. माझ्यापेक्षा वयाने मोठा, परंतु अत्यंत प्रेम. भूदेव ब्राह्मण होता, वृत्तीने मात्र तसाच लोभी, चिकट. खूप जीव पडलेला होता माझ्यावर, माझ्याशिवाय काहीच करत नव्हता. सुदामा, श्रीदामा, असं तुमचा मित्र सुदामा सीदामा सांगता सुदामा काका कधी पण आपल्या भेटीला आलेले दिसले नाहीत. नाही म्हणे,
संकोचित आहेत खूप, जेणेकरून आपल्या स्वतःच्या संसाराच्या परिस्थितीचा विचार कधी माझ्या मनातही येऊ नये अशी अपेक्षा त्याच्या मनामध्ये आहेत. अत्यंत पकड आहेत, संसार चालू आहे त्याचा, परिस्थिती मजबूर करते. मी द्वारिका नरेश आहेत आणि एवढा मोठा द्वारिका नरेश, द्वारकेचा राजा आपल्याला ओळखील की नाही ही भावना त्याच्या मनामध्ये सतत दरवळते. हे सगळा विचार जसा इकडे चालू आहेत, पोरबंदर नगरीमध्ये राहत असलेला सुदामा सुद्धा विचार करतोय. सुदामाला 2 मुलं आहेत. सुदामाची पत्नी सुशीला अत्यंत सुशील आहेत. घरामधील संसारातील स्त्री जर सुशील असेल, चातुर्य प्रधान जर असेल, तर तो संसार सामान्यही असू द्या, परंतु त्या संसारामध्ये आनंद असतो. घरामध्ये संपदा भरपूर आहेत, परंतु जर पत्नी जर कर्कश असेल ना, डाक रंगोळी व्हायला वेळ सुद्धा लागत नाहीत. ओढताण होते रबरासारखी त्या संसाराची, समाधान नाही मिळत त्या ठिकाणी. ही परिस्थिती सुदामांच्या जीवनात नाही. 18 आयुष्य दरिद्री आहेत. नवे सुशीला मातेच्या मुखातून तर एक अत्यंत गोड भाव निर्माण होतोय. भगवंताला सांगण्यासाठी भगवंताकडे फक्त एकच सांगते, सुदामजी आपल्या पतिदेवांना आवाज देते. सांगितलं जातं, जर तुम्ही यदा कदाचित तुमच्या मित्राला भेटायला गेलात ना, फक्त एकच सांगा, आमच्या घरामध्ये 12ही महिने एकादशी वावरत असते. एकादशी वावरत असते. आता हा भाव आपल्याला काही कळणार नाही, परंतु 12 महिने एकादशी ज्या घरात आहेत म्हणजे त्या घरामध्ये अन्न शिजत नाही हा सांगण्याचा भाव आहेत. एवढी दरिद्रता आहेत का अन्नसुद्धा मिळायला दुरापास्त आहेत. भगवंताचं भजन नित्य चालू आहे सुदामांच्या जीवनात. श्रीराम श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण भजन चालू आहेत. रात्रंदिवस भगवंताचं चिंतन करून जेव्हा जर एवढी दरिद्रता पाहायला मिळते ना, सहज सुशीला मातेचा भाव दाटतो आणि म्हणते, अहो असं करा ना, तुम्ही ज्याचं भजन करता त्याला तुमची आठवण येत नाही का? नाही म्हणे, माझा सखा माझी नित्य आठवण काढतो. तुमच्या सख्यावर जर एवढं प्रेम आहे, तुम्ही कायम सांगतात द्वारकेचा राजा आहेत, द्वारकेचा काहीतरी मागून आणा ना आपल्या संसारासाठी. काही थोडंफार जर मिळालं आपला संसार काही नाही. साई इतना दीजिए जामे कुटुंब समाय, मैं भी भूका ना रहू साधू भूका न जाय. एवढं जरी मिळालं ना देवा, काही नको आपल्याला, बस एवढंच पाहिजे. राग येतो, एकदम लाल डोळे होतात. आता म्हटली परत हे शब्द काढायचे नाहीत. भगवंताकडे मागायचं नसतं, भगवंताला द्यायचं असतं. गुरुदेवांच्या भगवंताच्या साधूच्या भेटीला जात असताना निहत्ते जायचं नाहीत, रिकामे हाते जायचं नसतं. रिक्त हस्तम न गच्छेत. भगवंताच्या भेटीला जात असताना भगवंताकडे मागायचं नसतं, भगवंताला द्यायचं असतं. जाणे अंतरीचे सकळ नारायण. जर सगळ्यांच्या अंतकरणातील तो भावना जाणतो तर त्याला सांगायची गरज काय नाही, मागायचं नाहीत. याच्यानंतर हा विचार तू काढू नको. सुशीले, दिवस चालले आहेत, संसारामध्ये मार्गक्रमण चालू आहेत. भगवंताच्या चिंतनाविना सुदामजींना दुसरं काहीही आठवत नाहीत. एक लक्षात घ्या, प्रत्येक संसारातील पुरुष हा सुदामाच आहेत आणि प्रत्येक संसारातील स्त्री ही सुशीला आहे. मनुष्य कमवून आणील, परंतु संसार कसा चालवावा याची शहानिशा सर्व ताकद जी शक्ती जी आहेत ना स्त्रीमध्ये आहेत. जर यदा कदाचित घरातील स्त्री 8 दिवस जर आजारी पडली तर घर सगळं डोक्यावर, कुठे काय ठेवलेलं काहीच पत्ता लागत नाहीत. मुलांना काय द्यावं काहीच पत्ता लागत नाहीत. अजून थोडंसं जास्त बोलू का? भर तारुण्यामध्ये सगळा चांगल्या प्रकारे संसार चालू आहेत. मला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये एखाद्या कुटुंबातील स्त्री जर गतप्राण झाली, मध्यंतरामध्ये तिचं जीवन जर संपलं, 2 मुलं आहेत घरी आणि आई गेली, अशा परिस्थितीमध्ये त्या मुलीच्या पतीला विचारा, 1 महिना झाला, 2 महिना झाला की 3 महिना झाला की 6 महिने सुद्धा होत नाही, लगेच मुलगी पाहायला सुरुवात होते. का सुरुवात होते? मुलांसाठी, 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 मुलांसाठी. लक्षात घ्या,
हीच परिस्थिती जर स्त्रीच्या जीवनामध्ये आली, 2 मुलं आहेत, अवघं वय 25 वर्ष आहेत, भरपूर आयुष्य जायचं आहे, जर यदा कदाचित तिच्या बापाने तिला सांगितलं ना, बाई एवढं मोठं आयुष्य जायचं आहे, लग्न करून घे, एवढे मोठमोठे डोळे काढून सांगते, मी मेले तरी चालेल, लग्न करणार नाही, मी जगेन फक्त स्त्री ही सुशीला आहेत. प्रत्येक घरातील संसार, प्रत्येक व्यक्तीचा संसार सांभाळण्याची जबाबदारी ही भगवंताने स्त्रीकडे दिलेली आहे. म्हणून आपल्याकडे फक्त मराठी कोणी लिहून ठेवली पाहिजे माहीत नाहीत, चूल आणि मूल ही म्हण स्त्रीला लागूच शकत नाही. कारण संसार सांभाळण्याची सगळी जबाबदारी ही कोण सांभाळते? स्त्री सांभाळते. स्त्री सांभाळते, पतीला सांभाळते, सासू सासऱ्यांना सांभाळते, दिराला सांभाळते, भाऊजाई सांभाळते, ननंदबाई सांभाळते, मुलांना सांभाळते, एवढ्यांना सांभाळते. तरी वाक्य फक्त एकच असते, आई कुठे, काय करते? स्त्रीचं पात्र एक अनमोल पात्र बनवलेलं आहे. लक्षात घ्या, जीवनामध्ये स्त्री ही संसारातील अत्यंत सुशोभायमान एक घटना भगवंताने बनवून ठेवलेली आहेत. संसाराचा विचार करत असताना स्त्रीमुळे संसाराला शोभा आहेत. कधी कधी काही बोलताना ओघामध्ये कोणी काही बोलून जात असेल, निंदनीय स्त्री आहेत, स्त्रीला दुय्यम स्थान दिलेलं आहे. सगळ्या गोष्टी विचारात घ्या, लक्षात घ्या. परंतु स्त्री आपल्या धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये तिला दुय्यम स्थान दिलेलं नाहीत. जर घर बिघडलं तर दोष कोणाला दिला जातो? हा बायकोचा. जर हा शब्द वापरला जातो. जर यदा कदाचित तिच्यामुळे संसार बिघडत असेल तर तिचा पती तिच्या मनाप्रमाणे ऐकतो. म्हणूनच ना, जर तिला दुय्यम स्थान दिलं असतं तर तिच्या मनाप्रमाणे ऐकलं असतं का? नसतं ना. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. ज्या घरामध्ये स्त्रीची पूजा केली जाते, ज्या घरामध्ये स्त्री समाधानी आहेत, त्या घरामध्ये सतत सदैव लक्ष्मी नांदते, समाधान नांदतं, शांतता नांदते. सुशिलेच्या मुखातून शब्द बाहेर पडतात, काळ निघून जातो. 2 मुलं आहेत लहान लहान. एक दिवस झाला, आई भूक लागली, काहीतरी दे ना. आई भूक लागली, बाबांकडे म्हणायची हिंमत नाही, काहीतरी दे ना. सकाळचं अन्न नाही, दुपार झाली, संध्याकाळी अन्न नाहीत. आई पोटाला पीळ मारते. पोरांना काहीतरी देण्यासाठी इकडे तिकडे घर दर मजल या घरी त्या घरी जाऊन काहीतरी मागून आणते. मुलांना भागवण्याचा प्रयत्न करते, परंतु उपवासी पोटी. काय करणार? 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 दिवस झाले. ती आई आहेत बरं का. आई आपलं जर यदा कदाचित स्त्रीचं पोट उपवासी राहिलं तर ती सगळ्यांचं पोट भरेल, परंतु स्वतःचा पोटाचा विचार ती कधी करत नाहीत. आपली दोन्ही बाळं उपवासी आहेत हे जेव्हा त्या सुशीला मातेच्या लक्षात येत आहे ना, ती आई आहेत. स्वतः उपवासी जर राहिली तर ती सहन करेल. पतिदेवांना नाही मिळालं तरीही सहन होईल, परंतु मुलं उपवासी राहत असताना तर तिला सहन होत नाही. कारण ती आई असते की जी आपल्या बाळांसाठी, आपल्या मुलांसाठी सदैव तत्पर असते, प्रयत्नशील असते. आईसारखं एकही अशी घटना नाहीत, आईसारखी एकही अशी मूर्ती ह्या जगतामध्ये नाहीत का ती मूर्ती त्या आईच्याही पेक्षा श्रेष्ठ आहेत. आईपेक्षा दुष्ट दैवत श्रेष्ठ नाहीत. भगवंतसुद्धा भगवंताच्या अवताराचा विचार करत असताना एकच शब्द आठवतो आपल्याला, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. आई आपल्यासाठी काय काय करते. आपलं लहानपण आठवा, आपलं बालपण आठवा, आपलं सगळं उन्हाळपण जी पोटामध्ये घालते, सगळे आरोप प्रत्यारोप, सगळे दोष पोटामध्ये घालून आपल्याला लहानचं मोठं करते, ती आई. आणि आईचा विचार जर आपल्या जीवनामध्ये नसेल तर आपल्या जीवनाला खरंच किंमत नाही.
हा हो आई तुझ्या मूर्तिवाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला गाई तुझी
अशी आपली आई असते. आपलं लहानपण आठवा. लहानपण आपण किती त्रास देतो, काय करतो. या गोष्टी आपल्याला तेव्हा आठवतात जेव्हा आपण आई होतो, जेव्हा आपण बाप होतो. का आपल्या बाळाचा त्रास आपल्या आईबापांना त्यांच्या बाळाने किती दिला असेल, म्हणजे आपण किती दिला असेल, तेव्हा लक्षात येतं. ज्याच्या घरामध्ये आई वडील आनंदित आहेत ना, खरंच ते घर नाही, साक्षात मंदिर आहेत. तुम्ही त्या उंबरठ्यावर डोकं जरी ठेवलं तरी पंढरपूर पांडुरंगाच्या दर्शनाचा परमभाग्य तुम्हाला प्राप्त होईल. सुशीला मैया डोळ्यात अश्रू आणते आणि विचार करते, करावं काय, करावं काय. सुशीला ही मैया नावाप्रमाणेच सुशील आहेत. आपल्या देवांना, आराध्याला, आपल्या पतिदेवांना म्हणते, अहो एक काम करा ना, एवढ्या दिवस तुम्ही चिंतन करतात, एकदासुद्धा अशी भावना झाली नाही का द्वारका नरेश यांना भेट घेण्याची, भेटण्याची. सहज सरळ स्वभावाचे असलेले सुदामजी म्हणतात, भेटावं वाटतं परंतु रिकामे हाते कसं काय जायचं. काही काळजी करू नका, मी व्यवस्था करते, फक्त तुम्ही जाण्याची तयारी करा. तीच सुशीला मैया 5 घरी जाते, 5 प्रकारचे तांदूळ मागून आणते. किती प्रकारचे? 5 प्रकारचे. आणि 5 प्रकारचे तांदूळ एकत्रित केल्यानंतर विचार करा, भात चांगला होतो ना. 5 प्रकारचे तांदूळ, 5 जातीचे, इंद्रायणी, बासमती, R24, सोनम, रुपाली, सगळ्या भातांना एकत्रित करा आणि सांगा बरं भात कसा होतो. अर्धा शिजला, अर्धा कच्चा, अर्धा जळगाव, नाही का. हे 5 प्रकारचे तांदूळच का एकत्रित केले जातात. हे 5 प्रकारचे तांदूळ जेव्हा भगवंताच्या करकमलामध्ये हातामध्ये पडतील तर भगवंताला कळेल का सुदामजींच्या घरी किती दरिद्री आहेत. ज्या घरामध्ये एका प्रकारचे तांदूळ नाहीत, न सांगता सगळं करण्याची किमया सुशीला मैयाच्या हृदयामध्ये दरवळते आणि ते तांदूळ दिले जातात. भगवंत सुदामजी आपल्या पंचामध्ये बांधतात आणि भगवंताच्या भेटीला पावलं पडायला सुरुवात होतात. एकच अपेक्षा लागते, देवा आता तुला कुठं शोधू रे बाबा, कुठं सापडेल तुझं देवा, कुठे सापडेल, कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल. जरी तुम्हा ठावा असेल कोणा, सांगा ना बाबा, माझा काना, माझा कृष्ण, माझा द्वारिका नरेश कुठे असेल, कधी नगरी येईल आणि कधी भगवंताची भेट होईल. घनश्याम तुम्ही ढूंढने जाए कहाँ कहाँ, घनश्याम तुम्ही ढूंढने जाए कहाँ कहाँ. अपने विरह की याद दिलाए कहाँ कहाँ, घनश्याम तुम्हें ढूंढने जाए कहाँ कहाँ. उलझा है सब में मने तो छुड़ाए कहाँ कहाँ, घनश्याम तुम्हें ढूंढने जाए कहाँ कहाँ. भगवंताच्या भेटीला सुदामजींचे पावलं पुढे पुढे सरसावत आहेत, पावलं पडतायत. देवा कुठे पाहू रे तुला, शरीर तर कुरुष झालेलं आहे, दुरुनी पांजरा ऊप आहे आता, येई पंढरी नाता भेटावया. देवा तूच काहीतरी लीला करून मला भेटण्यासाठी ये ना बाबा. भूक लागलेली आहे सुदामजींच्या अंतकरणामध्ये.
कधी भगवंत भेटतील, कधी कधी द्वारिका नरेश भेटेल. पावलं पुढे पुढे पडतायत. एक एक पाऊल युगायुगासारखं वाटतंय सुदामजींना. भूख लगती है, प्यास लगती है, अब जिंदगी उदास लगती है. कैसे आऊं तेरी द्वारिका नगरी, आस भी विराग लगती है. चरणों की खामोशाही में खुद खाक बन गए. अब खाक पे हम खाक रमाए कहाँ कहाँ. मन में ढूंढने जाए कहाँ कहाँ. घनश्याम तुम्हें ढूंढने जाए कहाँ कहाँ. देवा कुठे शोधू रे बाबा तुला. मूर्छित होऊन खाली पडतात, वनामध्ये पडतात, भगवंत लीला करतात आणि एकदम द्वारावर आणून ठेवतात, वेशीजवळ आणून ठेवतात. डोळ्यावर थोडीशी तंद्री पडलेली सुदामजी जागे होतात आणि पाहतात, इकडे तिकडे पाहतात तर मला मोठमोठे महल, राजमहल पाहिले जातात. कसं करायचं, आपण कुठे आलो तर विचारलं जातं एकमेकांना. अहो तुम्ही द्वारिका नगरीत आलात, कोण आहात तुम्ही. परिचय दिला जातो. मी भगवान श्रीकृष्णाचा सखा आहे. सखा? श्रीकृष्णाचा सखा? कोण श्रीकृष्ण? अहो द्वारकेचा राजा, द्वारिका नरेश. एकेरी शब्दामध्ये उच्चार काढल्यानंतर ते म्हणतात, अरे बाबा तुला काही पाहिजे असेल तर घेऊन जा, परंतु द्वारिका नरेश यांना एकेरी शब्दामध्ये बोलतो. अरे तुम्हाला माहीत नाही, आम्ही एका गुरुकुलामध्ये शिकायला. सगळं जणू काही त्या द्वारपाळांना असं वाटतं काहीतरी डोक्यावर परिणाम झालेला भूदेव असावा, काहीतरी अपेक्षा लागलेली असावी, म्हणून काहीतरी निमित्त सांगतो. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, खूप सांगून पटून सांगितलं जातं. द्वारपाळ ऐकायला तयार नाहीत. परिणामतः एका द्वारपाळाच्या मनात सहज विचार येतोय, जर यदा कदाचित खरंच भगवंताचा द्वारका नरेशचा जर खरंच सखा असला तर आपल्याकडनं अपराध घडेल. आपण जाऊन सांगायला पाहिजे. द्वारपाळ येतात. भगवान श्रीकृष्ण, रुक्मिणी मैया सगळे आपल्या पट्ट राण्यांसमवेत गप्पा गोष्टी चालू असतानाच एकदम द्वारिका नरेश की जय हो विचारलं जातं, कशासाठी आलात. कोणीतरी भूदेव आपल्या नगरीमध्ये आलेले आहेत, वेशीवर आहेत, ते द्वारावर आहेत. सांगतात, तुमचा परिचय देतात. सखा आहेत तुम्ही त्यांचे सखा आहात. सखा? माझा सखा? क्रूश झालेलं शरीर आहे तो. अंगावरचं जानवं सुद्धा असं कळकटलेलं जानवं आहे. पंचा फाटलेला आहे, धोतर फाटलेलं आहे, अत्यावस्थेमध्ये आहे तो. असं म्हटल्याबरोबर भगवंत विचारतात, असा तर माझा सखा कोणी आतापर्यंत मी पाहिला नाहीत. कोण आहे, त्याचं नाव वगैरे काही सांगितलं का? नाव सांगितलं का म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी फक्त नाव काढलं जातं, श्रीदामा, सुदामा म्हटल्याबरोबर भगवंत आपल्या सिंहासनाचा परित्याग करतात. हनुमानी पायाने पळत सुटतात. सुमति जी दौड़े चले आई मोगल, लगाया गले से सुदामा को मोगल, लगाया गले से सुदामा को मोगल. सुमति जी दौड़े चले आए मोगल, लगाया गले से सुदामा को मोगल. सुमति जी दौड़े चले आए मोगल, लगाया गले से सुदामा को मोगल. हुआ रुक्मिणी को
भगवंत धावत धावत येतात, सुदामाला कडाडून मिठी मारतात. अरे सुदामा, एवढ्या दिवसांनी काय काय शरीर करून ठेवलं, काय तब्येतीकडे काहीच लक्ष नाही का? स्वतः भगवंत गळ्यामध्ये मिठी घालतात आणि सुदामजींना आपल्या राजमहालामध्ये घेऊन येतात. घेऊन आल्यानंतर द्वारिका नरेश ज्या सिंहासनावर बसायचे त्या सिंहासनावर सुदामजींना बसवलं जातं. तुका म्हणे आले समर्थाचे मना, तरी होय राणा रंक त्याचा. स्वतःचं सिंहासन आपल्या सख्याला, आपल्या मित्राला बहाल करतात आणि रुक्मिणी माता, सत्यभामा, जामवंती, कालिंदी, मित्रविंदा, भद्रा, लक्ष्मणा सगळ्यांना सांगतात, काठवट आणा, पाणी आणा, लवकर आणा. माझ्या मित्राचे, माझ्या सख्याचे पाय धुवायचे आहेत, माझ्या पाय धुवायचे. सगळ्या स्त्रिया, सगळ्या पट्टराण्या जातात. भगवंताला वाटतं विलंब होतो की काय. भगवंताच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात आणि डोळ्यांतून अश्रू वाहत असताना त्या डोळ्यांतून पडलेल्या अश्रूंच्या धारेने सुदामजींचे पाय धुतले जातात. रुक्मिणी मैया असे मोठे मोठे नजरा डोळे करून पाहत असते. असा कोणता हा मित्र आहे, असा कोणता सखा आहे का पाणी आणण्यासाठी सुद्धा आम्हाला विलंब झाला. काय मित्र प्रेम असावं. सगळं शांत वातावरण होतं. सुदामा, खूप थकला रे बाबा, खूप दुरून आलात ना? हो, तोंडातून शब्द फुटत नाही. सुदामा, बाकी सगळं बरं चालत ना बाबा? चांगल्या प्रकारे झरभरीत वस्त्र देतात, अलंकार देतात, सगळं सुदामजींना दिलं जातं. आणि सुदामजींच्या दर्शनासाठी आता सगळ्यांना पाचारण केलं जातं. रुक्मिणी माता दर्शन घेते, सत्यभामा दर्शन घेते, जामवंती दर्शन घेते, भद्रा दर्शन घेते, मित्रविंदा, कालिंदी, लक्ष्मण सगळ्या दर्शन घेतात. एक दर्शन घ्यायला जेव्हा रांग लागते तेव्हा सुदामजी म्हणतात, एवढ्या पटकन सगळ्या द्वारका नगरीला कसं काय निमंत्रण दिलं? सगळ्या स्त्रिया द्वारकेतील आल्या वाटतं. नाही म्हणे, या सगळ्या स्त्रिया आपल्याच आहेत. आपल्या? अरे 100 झाल्यात ना बाबा. 100 नाही म्हणे, अजून बाकी आहेत. 16,008 बाकीच राहिल्यात म्हणे. 16,008. डोक्यावर हात लावला म्हणे, आता कसं करावं? सगळ्यांना सौभाग्यवती भव, अष्टपुत्र सौभाग्यवती भव म्हणता माझाच भव संपल्याशिवाय राहणार नाहीत म्हणे. आता करावं काय करावं? एक काम कर बाबा, सगळ्यांना आशीर्वाद देतो. एक काम कर, तूच माझ्या पायावर डोकं ठेव, तुला आशीर्वाद दिला की सगळ्या स्त्रियांना भेटून जाईल म्हणे. ब्रह्मांडाचा नायक सुदामजींच्या पायावर डोकं ठेवतो आणि सांगितलं जातं, बस भगवंताला आयुष्यमान भव आशीर्वाद दिला जातो. भगवंताला आशीर्वाद देण्याची ताकद भक्तामध्ये आहे. तुका म्हणे, आम्ही देवाहुनी बळी. देवापेक्षा श्रीमंत जर कोण असतील, भगवंताचे भक्त आहेत. म्हणून जर तुम्ही पाहाल, प्रभू रामचंद्रांचं मंदिर प्रत्येक गावात असेल नसेल माहीत नाही, भगवान श्रीकृष्णाचं मंदिर प्रत्येक गावात असेल नसेल माहीत नाही, परंतु मारुतीरायांचं मंदिर असं एकही गाव नाही त्या गावामध्ये नाही, कारण ते भक्ताचं मंदिर आहे. सुदामजींचं दिव्य चरित्र सांगितलं जातं. भगवंत सुदामजींचा भाव पाहून सगळी नगरी सोन्याचे करून टाकतात. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पिढीला, मुष्टी पोहे घेऊन या, त्याचे भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखून या, गाव सोनियाचा दिला गा. माधवो हृदयम मह्यम, साधूनाम हृदयम तोहम, मदन्यत्ते न जानंती, नाहम तेभ्यो मनागपी. स्वतः भगवंत सांगतात, साधू हा माझ्या हृदयामध्ये सदैव वास्तव्य करतो आणि मी साधूच्या हृदयामध्ये वास्तव्य करतो. जर माझ्या साधूला त्रास झाला तर तो माझ्या हृदयाला त्रास होतोय. माझ्या साधूचा अवमान कधीही मला सहन होत नाही. परिवाराला सांगितलं जातं आणि सगळ्या परिवाराला सांगितल्यानंतर परिणामतः मोठी वस्तू, मोठी व्यक्ती आणि मोठी घटना जवळ असली की तिची किंमत कळत नाहीत. भगवंताचं स्वरूप, भगवंताची महती परिवाराला नाहीत. काय म्हणे पुन्हा सारखं साधू महात्मा, साधू बोधू काय सारखं चालू आहेत म्हणे. एक दिवस सगळे साधू ऋषी मुनी द्वारका नगरीमध्ये येतात आणि आल्यानंतर त्याच साधूंची परीक्षा पाहण्यासाठी सत्यभामेचा पुत्र साम त्याला स्त्रीचं वस्त्र परिधान करायला प्रवृत्त करतात. पोटाला चिंध्या बांधतात आणि त्या ठिकाणी समोर आणलं जातं. साधू बाबा सांगा ना, आमच्या गावातील ही कुलवधू आहेत, वधू आहेत, गर्भवती आहेत, हिला मुलगा होईल की मुलगी होईल, सांगा ना. तुम्ही तर अंतर्ज्ञानी आहात ना, लोकांना भरपूर सांगतात ना.
पाहू बरं तुम्हाला काहीतरी येतं का नाही, पाहू, दाखवा. शब्द लक्षात येतात, बुवा काय चाललंय, बस याच्यावरून समजून घ्यायचं की समोरच्याच्या मनात काय चाललंय नेमकं. दुर्वासा म्हणतात, साधूचा अवमान तुम्हाला शोभत नाही बाबा, असं बोलणं तुम्हाला येतच नाही काही तर सांगणार काय. दुर्वासांचा राग अनावर होतो आणि सांगितलं जातं, डोळे बंद केले जातात. लक्षात येतंय, मुलाला कपडे परिधान करून आलात ना आपण, भगवंताच्या कुळामध्ये जन्माला येऊन सुद्धा जर असं तुम्ही करत असाल तर जगताला संदेश चांगला जाणार नाहीत. एक लक्षात घ्या, ह्या मुलीच्या पोटातून ना मुलगी ना मुलगा जन्माला येईल, तुमच्या कुळाचा नाश करणारं मुसळ जन्माला येईल. शाप देऊन मोकळे होतात आणि मग घाम फुटतो सगळ्यांना. आता करायचं काय. अंगावरची साडी, अंगावरचं पातळ काढलं जातं तर खरंच त्याच्यातून मुसळ बाहेर पडतं. अतिशहाणे म्हणतात काळजी, अरे हे कुठं खरं असतं का, कुठं खरं असतं का. सगळं मुसळ नेलं जातं आणि सागराच्या तीरावर सगळं घासून टाकलं जातं. थोडासा तुकडा, खोबरं कितीही घासा, शेवटचा तुकडा तसाच राहतो. बरोबर आहे ना. खोबऱ्याची वाटी जर आपल्याला किस करायचा असेल तर शेवटी तुकडा राहतोच ना. तसं मुसळ पूर्ण घासून टाकलं परंतु शेवटचा तुकडा राहिला, तो तुकडा पाण्यामध्ये फेकून देतात आणि उरलेलं ते भुसकट सगळं पाण्यामध्ये जातं. पाण्यामध्ये भुसकट ते वाहत प्रभास क्षेत्रावर जाऊन त्याची लव्हाळी तयार होतात आणि तो तुकडा फेकलेला असतो तो एक मासा गिळंकृत करतो. तो मासा एक पारध्याच्या हातात सापडतो आणि त्या पारध्याला मासा सापडल्यानंतर त्याचे तो तुकडा आपल्या शरावर लावतो. एवढं फक्त लक्षात ठेवा. घडलेला हा प्रकार जेव्हा वसुदेवांना देवकीला नारदजी सांगतात की आता संत साधू मुनी ह्या ठिकाणी येणार नाही, कारण का साधूंचा अवमान घडला, करावं काय. त्या ठिकाणी आता काही नाही, स्वतःच्या उद्धारासाठी प्रयत्न करा. वसुदेव देवकी स्वतःच्या उद्धारासाठी प्रयत्न करण्यासाठी महर्षी नारदांना विनंती करतात, तुम्ही तत्त्वज्ञान सांगा. जेन संगे पितया वसुदेवासी, जेन सांगे माते देवकीसी, ते गुह्य तुझशी बोलत असे. जे ज्ञान अर्जुनाला सांगितलं ते आईबापांना सुद्धा सांगितलं नाही, कारण पुत्र प्रेम आड येईल. मग तेच ज्ञान वसुदेव आणि देवकीला महर्षी नारद सांगतात, जीवनामध्ये गुरु करणं गरजेचं आहे. म्हणून 24 गुरूंचा विचार पुढे प्रगट केला जातो. जोपर्यंत जीवनामध्ये गुरु नाहीत, गुरु दीक्षा नाहीत, तोपर्यंत जीवनाला आकार नाहीत. व्यावहारिकही जीवन जगायचं असेल तर ही गुरु लागतो आणि पारमार्थिक जीवन जरी जगायचं असेल तर ही गुरु लागतो. 24 गुरूंचा विचार पुढे प्रगट केला जातो आणि 24 गुरु ज्याप्रमाणे दत्तात्रय प्रभू करतात, जो जयाचा घेतला गुण, ज्याचा गुण घेतला त्याला गुरु केलं दत्तात्रय प्रभूंनी. तुम्ही तुमच्या जीवनात अध्यात्माचे गुरु करा. महर्षी नारदांकडनंच गुरुदीक्षा घेतली जाते. पुढे नवयोगेश्वरांची दिव्यकथा प्रतिपादित केली जाते आणि तेच नवयोगेश्वर पुढे कलियुगामध्ये नवनाथ बनून अवताराला येतात. वसुदेव देवकी स्वतःचा विचार, स्वतःच्या उद्धारासाठी वनगमन करतात, भगवंताचं चिंतन करू लागतात. इकडे उद्धवाला भगवंत जवळ बोलवतात आणि सांगतात, उद्धवा आता थांबण्यात अर्थ नाही, एक काम कर, आता तू इथे थांबू नको, तू बद्रिकाश्रमला जा. भगवंताच्या पादुका घेऊन उद्धवजी बद्रिकाश्रमाला जातात आणि सगळं यदुकुळ प्रभास क्षेत्रावर आनंद व्यक्त करण्यासाठी, आपल्या भाषेमध्ये पार्टी करण्यासाठी येतात. सगळे एकत्रित येतात, खूप आनंद करतात. जे खाऊ नये ते खातात, पिऊ नये पितात, अभक्ष्य भक्षण होतंय आणि परिणामता मदिरापान केलेलं तेच यदुकुळ जेव्हा सहज अगोदर विनोद चालतो, त्या विनोदाचं रूपांतर भांडणामध्ये होतं. आता मग एकमेकांना मारू लागतात. मारण्यासाठी काय घ्यावं इकडे तिकडे पाहतात तर त्याच प्रवास क्षेत्रावर जे लव्हाळं उगलेले होते ते उपटतात आणि एकमेकांना मारू लागतात. सगळं यदुकुळ त्याच ठिकाणी समापन होतं, सगळे संपून जातं. का? साधूचा शाप. जे भुसकट पाण्यामध्ये सोडलं होतं तेच भुसकट प्रवास क्षेत्रावर येतं, त्याच भुसकटाचं लव्हाळं बनतं आणि लव्हाळं बनल्यानंतर त्याच लव्हाळ्याद्वारे संपूर्ण यदुकुळाचा नाश होतो. भगवंत सगळं पाहत असतात. सुख दुःखे समे कृत्वा, लाभा लाभो जया जयो, सगळं पाहत असतानाच घडलेला प्रकार पाहिला जातो. आणि भगवंत एका पायावर दुसरा पाय चढून बसतात. एका अश्वत्थाखाली एक पारधी एखादा
प्राणी मिळेल म्हणून असा शरसंधान धरून बसलेला असतो. भगवंताचा एक पाय दुसऱ्या पायावर असतो. तो पाय पाहिल्यानंतर जणू काही हरीणच बसलं आहे की काय म्हणून शरसंधान लावलं जातं. सुसू करत बाण येतो, अंगुष्ठाला स्पर्श करतो, व्याध त्या ठिकाणी येतो, रडायला सुरुवात करतो. रडत असताना भगवंत त्याचे डोळे पुसतात आणि सांगतात, अजिबात नाही, रडायचं नाही, आत्ताशी फेटामफाट झाली म्हणे. फेटामफाट म्हणजे काय म्हणे, मागच्या जन्मामध्ये मी तुला झाडाच्या आडून बाण मारला, तू वाली होता, तोच वाली या जन्मामध्ये पारधी झाला. आता तू मला झाडाच्या आडून बाण मारला म्हणजे आपलं ऋण आता संपलं. म्हणून कोणाचंही ऋण डोक्यावर ठेवून मरू नये. कारण ऋण डोक्यावर ठेवून मेलात का पुढचा जन्म परत घेऊन ते ऋण फेडावं लागतं. कोणाचंच ऋण डोक्यावर नसावं, ना गावाचं, ना भावाचं, ना देवाचं. शिवलीला अमृत ग्रंथामध्ये तर एवढं सांगितलं, गरुड पुराणामध्ये जर एवढं सांगितलं, गावाचं, भावाचं, देवाचं नाही, जनावराचं सुद्धा ऋण आपल्या डोक्यावर नसावं. त्याच्याकडनं सेवा करून घ्यायची, त्याला जर काहीच टाकलं नाहीत ना, पुढच्या जन्मात तो माणूस होईल आणि तुम्ही बैल होणार. ऋण कोणाचंच पचनी पडत नाही. वेदाला सांगितलं जातं आणि भगवंत म्हणतात, आता मला निजधामाला जाण्याची वेळ आली, निजधामाला जाण्याची वेळ आली. सगळे देवताधिक मंडळ आकाश मंडळामध्ये दाटी करतात आणि भगवंत एकदम त्या ठिकाणावरून गुप्त होतात. परंतु जातात कुठे कोणाला पत्ता नाही. भगवंत सांगतात, मी कुठेच जाणार नाहीत, कोठे नका पाहू, करा हरिकथा, तेथे अवचिता सापडेल. भगवंताची कथा, श्रीमद भागवत कथा, त्याच कथेच्या रूपाने भगवान श्रीकृष्ण अवतीर्ण आहेत. श्रीमद भागवत महापुराणाच्या रूपानेच अवतीर्ण आहेत. म्हणून आपण आरतीमध्ये म्हणतो, ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेदी मनपूर्ण, अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. एवढं बोलून त्या ठिकाणी भगवंत गुप्त होतात आणि भागवत कथा पूर्ण होते. राजा परीक्षितीला ही कथा पूर्ण सांगितली जाते. सूतजी शौनकादिकांना कथा पूर्ण सांगतात. शौनकादिक सुतांची पूजा करतात. राजा परीक्षितीला प्रश्न विचारला जातो, कलिदोषे निधे राजन एको महान गुण. या कलियुगामध्ये एकही चांगला गुण नाही, परंतु नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम. या कलियुगामध्ये फक्त भगवंताचं नाम तारण्यासाठी आहेत. बाकीच्या साधना सोडून द्या, फक्त भगवंताचं नाम घ्या, त्यानेच तुम्ही तरुण जाल. त्या कलीचं महत्त्व सांगितलं जातं. आणि तोच आता शुकदेवजींची पूजा राजा परीक्षितीजी करतात. शुकदेवजी वनामध्ये निघून जातात. राजा परीक्षिती पद्मासन घालून डोळे बंद करतात. त्या ठिकाणी तक्षक येतोय, अंगुष्ठाला स्पर्श करतो. योगमायेच्या साहाय्याने, योगाग्नीच्या साहाय्याने राजा परीक्षितीचं शरीर शांत होतं आणि कथा पूर्ण होते. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. श्रीमद भागवत महापुराण की जय. कृष्ण कन्हैया लाल की जय. 7 दिवसामध्ये आपली सुंदर अशी कथा पार पडली. कमी वेळामध्ये आज ही कथा आपल्याला 7 दिवस रचपान करण्याचं परम भाग्य प्राप्त झालं. सर्व मंडळी असतील ही तुकाराम मामा मटाले, बाळासाहेब मामा मटाले, आमचे भाऊसाहेब दादा असतील, मयूरदादा असतील, विशेषतः आमच्यावर अत्यंत प्रेम करणारे आमचे मनोज अण्णासुद्धा आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेत. त्या दिवशी दीपक अण्णा आले होते. अजून आमची अपेक्षा होती की आत्माराम मामासुद्धा या ठिकाणी पाहिजे होते, परंतु त्या ठिकाणी असतील तर, परंतु शरीर मात्र ह्याच ठिकाणी, त्यांचं मन मात्र ह्याच ठिकाणी उपस्थित असेल. आणि सगळ्यात जास्त आमचा हा सोहळा पाहत असताना, आमचा आनंद पाहत असताना आमची मोठी आई रोज या ठिकाणी कथेला येते. मटाले परिवाराची कन्या आमच्या भीमाताई, त्याही रोज कथेला येतात. परंतु असं म्हणतात त्यांचं 5 किलो वजन 7 दिवसात वाढलं. का? माझी मुलं कशी कथा करतात, डोळे भरून पाहायला मिळालं. एवढा आनंद आमचे दिलीप भाऊ असतील, प्रकाश भाऊ असतील, निवृत्ती भाऊ असतील. अरे लोकांपुढे पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असताना आम्ही कथा करतो, परंतु आज आपल्या गोतावळ्यामध्ये कथा करणं म्हणजे खूप आनंदाचा क्षण आहेत, नाही का?
आमचे महेश भाऊ असतील, राजाराम भाऊ, सगळी मंडळी, आमचे मालुंजकर काका, सगळी मंडळी आज मनापासून रामकृष्ण हरी मनापासून कथेचा आनंद घेतात. आणि आज ही कथा संपन्न झालेली आहे. प्रकाश भाऊंच्या घरी तर खूप मोठा सोहळा साजरा केलात आम्ही. ही कथा जर आमची बहुतेक कथा आमच्या दुपारच्या नसतातच, आणि दुपारच्या असल्या तर त्या मराठवाड्यामध्ये, कारण मराठवाड्यामध्ये दुपारचा सुद्धा समाज जास्त असतो. आणि आपल्या भागामध्ये बहुतेक ड्युटी, सगळे कामधंद्याचे माणसं असल्यामुळे एवढा समाज येणं म्हणजे एक माणूस 100 माणसांच्या बरोबरीचा आहे या ठिकाणी येणारा. सगळे कामधंदे सोडून आपण सर्व येतात. आणि हीच कथा जर रात्रीची असती तर मला वाटतं ही जागासुद्धा आपल्याला अपुरी पडली असती. तरीही पण आपण मोठ्या प्रेमाने भक्त शिरोमणी मारुतीरायांच्या ह्या पावन प्रांगणामध्ये मारुतीरायांचा हा सोहळा पार पाडलात. ही हिरे जे निर्माण केलेत ह्या मोठाले परिवारांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. आणि ह्या सगळ्यांना एकत्रित आणण्याचं काम गुरुचं असतं, नाही का? मनुष्य एकतर फकीर असावा, नाहीतर बैरागी असावा. फकीर एकदम नंगभडंग अवस्था, आणि आमचे बैरागी सर खरंच फकीर आहेत. सगळ्यांना एकत्रित आणून एक मोठं कार्य भगवंत त्यांच्याकडनं करून घेत आहेत. ही मूर्ती, अजून थोडंसं जास्त बोलू का, ही शापित मूर्ती आहेत बैरागी सर. म्हणजे खरं हे स्वर्गामध्ये असतील, परंतु काहीतरी कार्य त्यांच्याकडनं करून घ्यायचं आहेत म्हणून स्वर्गातून इकडं पाठवून दिलं. म्हणून सगळ्यांना एकत्रित घेऊन असं सुंदर कार्य ते पार पडतायत. आणि ही सगळी मंडळी, नाशिक जिल्हा म्हणजे प्रेमाचं एक भांडार आहेत बरं का. हे ज्या ठिकाणी इथं येतील त्यांना फक्त प्रेमच मिळतं, बाकीच्या ठिकाणी प्रेम मिळत नाही. पैसा मिळेल, प्रेम मिळत नाहीत. इकडे पैसाही मिळतो, प्रेमही मिळतं. या दोन्ही वस्तू आपल्याकडे भरघोस असल्यामुळे आज हा आनंद उपभोगण्यासाठी प्राप्त झालात. ही कथा करण्याचं परमभाग्य या ठिकाणी प्राप्त झालं. सुंदर असं आमचं गुरुकुल आहेत. 40 बापरे, कधी आले काय आमचे लक्ष्मण भाऊ यंदे, आज त्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी हजेरी लावलीत. सुंदर असा कार्यक्रम त्यांच्या आईच्या निमित्ताने त्यांनी केला. अत्यंत सुंदर आणि अत्यंत भावनिक घर आहेत. सुंदर असे 2 मंदिरं त्यांनी उभारलेत गावामध्ये. आपलं स्वतःचं घर उभं करण्यासाठी माणसं प्रयत्न करतात, परंतु त्यांनी 2 भल्ले मोठे मंदिरं बांधलेत. एकाला कमीत कमी 10 ते 15 लाख रुपये खर्च आलेला होता. आणि असे आज ते ह्या ठिकाणी आलेत. त्यांचं प्रेम या ठिकाणी ओढण्यासाठी कारण ठरलं. गुरुकुल आहेत आमचं. 40 मुलं शिक्षा ग्रहण करतायत आणि भाडे तत्वावर त्या गुरुकुलाची सध्या सुरुवात झालेली आहे. सुरुवात चांगली झालीत आणि अजून त्याचा व्याप आम्हाला वाढवण्याची इच्छा आहे. मनोज अण्णांना कल्पना आहे त्याची पूर्णता, कारण रामनाथ भाऊचे दोन्ही मुलं आपल्याकडे शिकतात. 40 मुलांना ठेवायचं नाहीत आपल्याला. त्या मुलांची पटसंख्या 400 झाली पाहिजे कमीत कमी. किती? कमीत कमी 400. आणि उरलेला हा जो काळ आहे, आम्ही 14 वर्षे आळंदीमध्ये राहिलोत. ह्या शिक्षणाचा उपयोग जर मला वाटतं फक्त भाकरीसाठी केला तर मला वाटतं भगवंतसुद्धा क्षमा करणार नाहीत. भाकरीसाठी नाहीत, मुलांसाठी करायचं आहेत. आमच्या गुरुदेवांचं एक वाक्य आहे, चालते बोलते मंदिरं निर्माण करा. हे मंदिरं पडतील, परंतु तुम्ही चालते बोलते मंदिरं निर्माण करा. आमच्या 40 मुलं जे शिक्षण घेत आहेत त्यांची अर्धी गीता मुखोद्गत झालेली आहेत. विष्णू सहस्रनाम, अस्खलित विष्णू सहस्रनाम म्हणतात. दोन्ही हरिपाठ पाठ. शाळेचा अभ्यास चांगला आहे. जर यदा कदाचित हेच घरी असते तर यांनी काय केलं असतं आपल्याला माहीत आहे. अशी मुलं आणि गोरगरिबांची मुलं आहेत. सामान्य कुटुंबातून, मिडल क्लासमधून ही मुलं आपल्याकडे शिक्षण घेतात. या शिक्षणाचाही खर्च खूप मोठा आहे, इमारतीचाही खर्च खूप मोठा आहे. आपल्या सर्वांच्या सहभागानेच हा एवढा मोठा डोंगर मी डोक्यावर घेतलात. फक्त काठी लावण्याचं काम तुम्ही करा. एकदा का तुमच्या काठीचा आधार मिळाला का मी सुद्धा डगमगणार नाही. भगवंताला जर गोपाळांनी गोवर्धन उचलल्यानंतर काठी लावली होती तर भगवंताला सुद्धा आधाराची गरज लागली. मी तर सामान्य आहेत ना, म्हणून मला सुद्धा आपणा सर्वांच्या आधाराची गरज आहे. सर्वांगाने आपण सर्वांनी मदत करा. जशी मदत होईल तशी मदत करा. आणि यदा कदाचित बाकीच्या गोष्टींची नका,
परंतु एका गोष्टीची मदत करा, प्रेमाने फक्त एकच इच्छा व्यक्त करा की लवकरच गुरुकुल पूर्ण होईल. एवढा जरी आशीर्वाद मिळाला तरी तो आशीर्वाद न काही करता सुद्धा एवढं मोठं गुरुकुल उभं राहण्यासाठी कारण ठरेल. म्हणून एकदा आवर्जून गुरुकुलाला सुद्धा भेट देण्यासाठी या. ही मंडळी तर येणारच आहेत, परंतु आपणा सर्वांना सुद्धा निमंत्रण आहेत. आपण सुद्धा त्या गुरुकुलाला भेट देण्यासाठी या. आजची कथा ह्याच ठिकाणी संपन्न झाली. जाता जाता सर्वांना 7 दिवसाच्या कथेचं सगळं पुण्य प्राप्त व्हावं ही अपेक्षा आहेत. म्हणून जाता जाता तुम्ही आले कसे काय? श्री ज्ञानदेव या या बाबा या. या या इकडनं या, मागून जा मागून जा. आपल्या ह्या कार्यक्रमाला खूप मोठा आधारस्तंभ लाभलेला आहे. आपल्या ह्या कार्यक्रमाला शोभा देत असताना ज्ञानपीठाचे अनेक आधार या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आमचे बाबा, मला खरं नाव लक्षात नाहीत, चौधरी बाबा. मला त्यांच्याकडे पाहिल्यावर थोडीशी लाज वाटते बोलायची. का? डायलिसिस चालू आहेत तरीसुद्धा त्यांना घरी बसू दिलं जात नाहीत. ते प्रेम ह्या ठिकाणी ओढून आणतं आहे. जर डायलिसिस चालल्यानंतर मनुष्य डायरेक्ट खालीच एकदम बेडवर पडून जातो, परंतु बाबा तुमच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर तुम्ही आजारी आहेत असं वाटतच नाहीत. आणि ही ताकद परमार्थाची आहेत, ताकद परमार्थाची आहेत. भगवंताची भक्ती प्रेमाने जर केली तर ते प्रेम आपल्याला घरी बसू देत नाहीत, या ठिकाणी आणण्यासाठी कारण ठरतं आहे. मी रोज त्यांच्या चेहऱ्याकडे पाहतो, एवढा आनंद होतो, एवढा आनंद होतो का आपण सुद्धा त्यांच्या वयामध्ये तेवढ्या आनंदाने जीवन जगलं पाहिजे. म्हणून भगवंताकडे याचना करा, भगवंताला प्रार्थना करा. असंच आमचं जीवन परमार्थामध्ये गेलं पाहिजे. या बाबा या इकडे या, इकडे या. आज सगळी गुरुकुलाची मंडळी, हे उद्याचं भविष्य आहेत आपलं ना, उद्याचं भविष्य. आमच्या याच्यातील कुणीतरी भाऊसाहेब भाऊ होतील, मयूर भाऊ होतील, प्रकाश मालुंजकर भाऊ होतील, इकडे मनोज दादा होतील, आणि काही मनोहर महाराजसुद्धा होतील, काही योगेश महाराज होतील, रोहन दादा होईल, काही ऋषीदादा. म्हणजे हेच रत्न आपल्याला मोठे करायचे आहेत. यांनाच खतपाणी घालून मोठं करायचं आहे. खतपाणी कोणाचं घालायचं? पण परमार्थाचं खतपाणी, व्यसनांचं नाहीत. अशी ही मंडळी आज उपस्थित आहेत. फक्त त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत राहा. एखादा चेहरा उदास असेल फक्त त्याला उभं करा, एकच. सगळे असे कमळाचे फुलंच आहेत आमचे, सगळे आमच्या बगीच्यामध्ये लावलेले. आणि यांना घडवण्याचं काम माझ्याकडनं थोडंसं होतं. योगेश महाराज आहेत आमच्या मंडळी, खूप खूप प्रेमाने घडवतात, दणकेही तसेच देतात, फटके पण मिळतात. म्हणून आज कथा संपन्न झाली. मी थोडासा वेळ जास्त घेतलात. सर्व 7 दिवसाच्या कथेचं पुण्य आपल्याला मिळावं याची अपेक्षा आपल्याला सर्वांना आहेत. म्हणून भगवंताला एक विनंती करूया. जो मंत्र आपण म्हणतोय त्याच मंत्राचा उच्चार सर्वांनी 3 वेळा करायचा आहे. नाम संकीर्तनम यस्य, नाम संकीर्तनम यस्य, सर्व पाप प्रनाशनम, सर्व पाप प्रनाशनम, प्रणामो दुःख शमनस, नामो दुःख शमन, तन्नमामि हरिं परम. तन्नमामि हरिं परम. अजून एकदा इको कमी करा थोडंसं. नाम संकीर्तनम यस्य, संकीर्तनम यस्य, सर्व पाप प्रनाशनम, प्रणामो दुःख शमनस, तन्नमामि हरिं परम. नमामि हरिं परम. अजून एकदा सर्वांनी म्हणा आता. नाम संकीर्तनम यस्य, संकीर्तनम यस्य,
सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस तन्नमामि हरिं परम. कृष्ण कन्हैया लाल की, श्रीमद् भागवत महापुराण की, आज के आनंद की. जाता जाता सर्वांना एकच मागणी, बोलू का? मिलन सात दिन का हमारा तुम्हारा, 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 मिलन सात दिन का हमारा तुम्हारा. रहे जिंदगी तो मिलेंगे दोबारा, रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा, रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा, रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा. मिलन सात दिन का हमारा तुम्हारा, मिलन सात दिन का हमारा तुम्हारा, मिलन सात दिन का हमारा तुम्हारा. भगवंताने जिवंत ठेवलं तर परत भेटूया, परंतु संध्याकाळच्या वेळेला बरं का. ड्रेस भेटला वाटतं. एक आमचे कलाकार कलारत्न तुम्ही पाहिलं, 7 दिवस सुंदर अशी झाकी पाहायला मिळाली. सुरेशानंद शास्त्री त्यांची स्वतःची कथा असल्यामुळे ते काल थोडेसे लवकर निघून गेलेत. विशेषतः आमचे विकासदादा भुसारी, हे विकासदादा भुसारी म्हणजे इलवंगी मिरची आहेत बरं का. दिसत असताना छोटीशी मूर्ती आहेत, परंतु एवढा झणकन झटका लागतो, दन 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 बोटे पडतात. अत्यंत जिव्हाळ्याचं एक हे रूप आहेत आमच्या सानिध्यामध्ये. आणि जे समोर पाहतात ना तुम्ही, रोहनदादा, जन्माला एका आईच्या कुशीमध्ये नाही आलोत, परंतु खरंच बंधुप्रेम हे या लोकांचं आहेत आमच्यावर. अत्यंत मनापासून प्रेम करतात. ऋषीदादाची तर खरंच अत्यंत मनापासून, स्वतः तबला अलंकार आहेत, म्हणजे त्यांच्याकडे मुलं घडतात आणि ते आम्हाला मदत करतात. स्वतः मग तेच ना, प्रोफेसर आहेत, स्वतः मुलांना शिकवतात. एक प्रेमासाठी या ठिकाणी ते उपस्थित झालेत. आमचे ऋषीदादा, या सर्व मंडळीला खूप खूप धन्यवाद. आणि योगेश महाराजांचा तर आवाज तुम्ही पाहिलाच. काय आवाज, माझ्यासारखा नाही ना, असा गोड आवाज ज्यांचा आहे असे योगेश महाराज. या सर्व संत समुदायाच्या सानिध्यात, कलारत्नांच्या सानिध्यात मला थोडंसं बोलता येतं आहे म्हणून मला उभं केलं, या ठिकाणी बसवलं. नाहीतर त्यांच्यापुढे आपलं काय आहे. बरोबर आहे ना सर? बैरागी सर, तुम्हाला मी जास्त बोललो बरं का आज, पण तुम्ही नव्हते ऐकायला म्हणून बरं झालं, जाऊ द्या. एकदा पुनश्च आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद. आणि मी थांबतो आता.